श्री स्वामी समर्थ। आजपासून श्री नृसिंह नवरात्र सुरू होत आहे। दशावतारांपैकी श्री नृसिंह हा विष्णूचा चौथा अवतार असून तो अयोनी संभव आहे। हा अवतार पशु ना मनुष्य असं विचित्र रूप धारण करणारा असल्यामुळे आज सुद्धा या अवताराविषयी जनमानसांमध्ये विलक्षण कुतूहल आहे। श्री नृसिंह अवतार हा परमेश्वराचे सर्व साक्षीत्व सिद्ध करत असून तो स्थिर चर काष्ठ पाषाणात भरून उरला आहे। दुष्ट आणि विष्णुद्वेष्ट्या हिरण्यकशिपू नामक उन्मत्त असुराचा विनाश हे या अवताराचे मुख्य प्रयोजन होते। उन्मत्त झालेल्या हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह रूप धारण करून अवतार घेतला। स्तंभातून प्रगट होऊन ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतलेल्या वरामुळे स्वतःला अवध्य समजणाऱ्या त्या दैत्याच्या संध्यासमयी वध केला। एवढीच माहिती सर्वसामान्यांना माहिती आहे, पण ही माहिती उपास्य देवतेची व तिच्या उपास्य संबंधीची ओळख करून देण्यास तितकीशी पुरेसी नाही। चतुर्थ अवतार म्हणजेच काय? भगवान विष्णू यांनी भक्त रक्षणासाठी व दुष्ट दैत्य निर्दालनासाठी आतापर्यंत धारण केलेल्या अवतारापैकी हा चौथा अवतार आहे। तो अर्ध मानव व अर्ध प्राणी असा संमिश्र अवतार आहे। नृसिंह या शब्दावरूनच ते स्पष्ट होतं। नृ म्हणजे नर अथवा पुरुष किंवा मनुष्य। सिंह हा चतुष्पाद प्राणी अबालवृद्धांनाही माहिती आहे। ह्या अवतारामध्ये भगवंतांचे धड म्हणजेच खांद्यापासून खालचे सर्व शरीर हे मानवी होते, तर मानेपासून वरचा भाग म्हणजे मस्तक हे आयाळयुक्त सिंहाचे होते। हातांच्या बोटांना सिंह नखांसारखी तीक्ष्ण नखे होती। अग्निपुराणामध्ये श्री नृसिंहाचे वर्णन खालील प्रमाणे आहे। सिंहस्थ कृत्वा वदनम मुरारी सदा करालम च सुरक्त नेत्र अर्ध वपुरुषे मनुजस्य कृत्वा यथौ सभा दैत्यपते हे पुरस्तात। भगवान विष्णूंचा हा अवतार अयोनी संभव आहे। लाक्षणिक अशाही माता पिता इत्यादी बंधनांपासून तो मुक्त आहे। दुष्ट देवद्वेष्ट्या विष्णुद्वेष्ट्या स्वतःला त्रैलोक्याधिपती म्हणवणाऱ्या व स्वतःला मृत्यूभयापासून मुक्त समजणाऱ्या असुराधिपती हिरण्यकशिपूचा विनाश हे नृसिंह अवताराचे प्रयोजन होते। या अवतारातील स्वरूप आणि प्रगट नाट्य अत्यंत अद्भुत व विलक्षण असंच आहे। तसंच या प्रकटीकरणानंतरचे भगवंतांचे अवनीतलावरील वास्तव्यही आपत्कालीनच आहे। कार्यकारण भाव संपताच भगवंतांनी या रौद्र भीषण उग्र अवताराची समाप्ती केली आहे। सर्वांच्या हितासाठी व भक्त रक्षणासाठी भगवान नृसिंह कैलास शिखरावरच राहू लागले असा उल्लेख श्री नृसिंह पुराणाच्या 44व्या अध्यायात आलेला आहे। आता याची अजून एक भिन्न कथा आहे, ती म्हणजे श्री नृसिंह अवतार प्राकट्याविषयी तसंच अवतार समाप्तीविषयी थोडा वेगळा कथाभागही आहे। थोडक्यात तो असा आहे। श्री विष्णूंनी नृसिंह रूप धारण करून व हाती खड्ग घेऊन हिरण्यकशिपूच्या राजवाड्यात प्रवेश केला। प्रथमतः हिरण्यकशिपूला खड्ग युद्धात जेरीस आणून मग त्याने त्या बलाढ्य असुर राजाचा वध केला असं म्हणतात। हिरण्यकशिपूला ठार मारल्यानंतर क्रोधित झालेल्या नृसिंहाचे ते अक्राळ विक्राळ रूप पाहण्याचे कोणाचंच धाडस होईना। प्रत्यक्ष लक्ष्मी सुद्धा पुढे व्हायला घाबरू लागली। तशातच भावावेशातील संतप्त नृसिंह बेफाम होऊन सैरावैरा धावू लागला। तेव्हा भगवान शंकराने शर्भाचे रूप धारण केले आणि गौतमीच्या दक्षिण तटी आलेल्या नृसिंहाचा वध करून त्या भीषण अवताराची सांगता केली। प्राकट्य स्थान श्री विष्णू नृसिंह रूपात स्तंभातून जेथे प्रकटले ते स्थान कोणते याविषयी अजूनही मतभेद आढळतात, पण सर्वसाधारणपणे नृसिंहाचे प्रकट होण्याचे मूळ स्थान म्हणजे पूर्व पंजाब मधील मुलतान शहर होय असं मानण्याकडे बहुतेक विद्वानांचा कल दिसतो। आज हे शहर व नृसिंह स्थान पाकिस्तान मध्ये गेले आहे। मुलतान हे शहर हिरण्यकशिपूच्या राजधानीचे नगर होते। त्या मुलतान नगरीत राजप्रसादातल्या स्तंभातून नृसिंह अवतार प्रकट झाला, म्हणूनच मुलतान म्हणजेच मूलस्थान हे नगर नृसिंह अवताराचे आद्यस्थान मानलं जातं। या क्षेत्राविषयी
वामन पंडितांचा पुढील श्लोक पहा. मूलस्थान प्रसिद्ध नामनगरी जैसी अयोध्यापुरी, जेथे जन्मधरी नृसिंह बर्वा प्रल्हाद राखे हरी. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु.